एकरी 35 ते 40 क्विंटल उत्पादनापासून तर 55 ते 60 क्विंटल उत्पादनापर्यंत जे आपण आकडे ऐकतो ते ऐकल्यानंतर मागे आपल्याला काही शब्द दिसतात, ते म्हणजे जीएम आणि बीटी. तर या जीएम आणि बीटी मध्ये निर्णय घेण्यामध्ये भारताला पाकिस्ताननं मागं पाडलेलं आहे. हे आपल्या देशाचं किती दुर्दैव आहे याच्यावर आपण बोलूयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. दक्षिण आशियाई देशांपैकी पाकिस्तान हा एकमेव असा देश ठरलेला आहे की ज्यानं जीएम अर्थात जनुकीय सुधारित बियाणं लागवड, पीक आणि त्याच्या आयातीसाठी परवानग्या दिलेल्या आहेत. मात्र दक्षिण आशियाई मध्ये असलेला मग भारत असेल, नेपाळ असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, अफगाणिस्तान असेल, भूतान असेल, मालदीव असेल, या सगळ्या देशांनी त्या संदर्भात धोरणच किंवा ती धोरणामध्ये त्यांची कोंडी झाली, धोरणामध्येच ते अडकलेले आहेत. बाकीचे देश सोडून द्या, आपण नेहमी भारत पाकिस्तान करतो. आपलं सरकार सुद्धा त्या पाकिस्तानला घेऊन एअर स्ट्राईक असेल, अमुक असेल, बालाकोट असेल, तुमच्या वेगवेगळे गोष्टी आणून मग इथं त्या निवडणुकामध्ये रंगून सांगून निवडणुका जिंकल्या जातात. मात्र आता त्या पाकिस्ताननं जसा निर्णय घेतला तसा निर्णय भारत सरकार का घेऊ शकत नाही आणि इथल्या भारतातल्या शेतकऱ्याला स्वातंत्र्य का देऊ शकत नाही हा प्रश्न निर्माण होतो. कारण एकीकडे जगातल्या शेतकऱ्यासोबत स्पर्धा करायची असेल तर जगात जे तंत्रज्ञान वापरले जातं ते इथं वापरल्या पाहिजे. खऱ्या अर्थानं हा देश इतका हरामखोर आहे किंवा या देशातली सरकार आणि जनता इतकी मुजोर आहे की त्यांना जीएमची कोरोनाची लस चालते, ज्यांना बीटीचा कापूस आयात केलेला चालतो 4BT, ज्यांना सोयाबीन, सोयाबीनचं ऑइल, मोहरीचं ऑइल ही पूर्णतः जीएम आहे, ती पूर्ण आयात करायला चालतं. इथल्या कोंबड्या डुकरांना खाऊ घालायला चालतं, इथले कोंबडे डुकर माणसांनी खायला चालतात किंवा व्यवहारामध्ये ते तेल गिल सगळ्या गोष्टी वापरायला चालतात. मात्र परमिशन द्यायची म्हटली की या सगळ्या गोष्टी पर्यावरण, FSAI, त्याच्यानंतर ते काय ते जेनेटिक इंजिनिअरिंग अँड जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटी GEAC, भारतात जनुकीय अभियांत्रिकी मूल्यांकन समिती आहे आणि भारतीय अन्न सुरक्षा मानके प्राधिकरण FSSAI, तर यांची हे एकमेकात गुरफटतात. धोरणात्मक निर्णय यांना क्लिअर करता येत नाही आहे. त्याच्यानंतर हे सगळे जुने कायदे गुंडाळत बसतात. त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये जातात. 2004 पासून सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग असलेला विषय आज 2025 म्हणजे 20-22 वर्ष झाले तरी जरा मार्गी लागत नसेल तर काय चाटायचं का तुमचं सुप्रीम कोर्ट? अरे शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळणार आहे. जर पाकिस्तान असा धोरणात्मक निर्णय घेऊ शकतो तर भारत निर्णय का घेऊ शकत नाही? आमच्या शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळानं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेतली, त्यांना या सगळ्या गोष्टी पटवून दिल्या आणि शिवराज सिंग चौहान यांनी भाषणात ते मुद्दे सुद्धा मांडले, पण त्याची अंमलबजावणी कुठे? मुळामध्ये हे जे आहे ना, जनुकीय अभियांत्रिकी मूल्यांकन समिती, जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटी आणि FSAI यांना आणि आपल्या शिष्टमंडळाला, सरकारला हे लक्षात घ्यावं लागेल आणि त्या सुप्रीम कोर्टाला पटवून द्यावं लागेल. सुप्रीम कोर्ट कोणाचंच नसतंय, जे पटवून देते त्याला हे सत्य आहे त्याचं सुप्रीम कोर्ट असतंय. त्यामुळे आपली बाजू सत्य आहे. जगाच्या शेतकऱ्याच्या तुलनेमध्ये आपण स्पर्धा करू शकतो ही गोष्ट त्यांना जर पटवून दिली तर आपल्या इकडे सुद्धा सोयाबीन एकरी 35-40 क्विंटल होऊ शकतं. आपल्या इकडे सुद्धा कापूस, ऊस हे बीटीचे वाहन येऊ शकतात. आपल्या इकडे सुद्धा जीएम आणि बीटीचा प्रचार प्रसार होऊ शकतो. आपल्या इथे सुद्धा शेतकऱ्याला खूप चांगले दिवस येऊ शकतात. मात्र सरकारचा हलगर्जीपणा, सरकारचा बेजबाबदारपणा आणि चंद बोटाच्या कांड्यावर मोजता येतील की पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइडचे मालक जगवायचे आहेत आणि म्हणून हा सगळा अट्टाहास चालू आहे. गेलं तर आपली स्पर्धा चीन सोबत असली पाहिजे, अमेरिकेसोबत असली पाहिजे, परंतु सातत्यानं आपलं सरकार आपली कंपॅरिझन पाकिस्तान सोबत करतं आणि आपण किती उजवे आहोत, आपण किती चांगले आहोत हे भासवतं आणि त्यातनं निवडणुका जिंकतं. मात्र आता तो पाकिस्तान सुद्धा जनुकीय धोरणांमध्ये आपल्या पुढे चाललेला आहे. किमान आपण त्यांच्या मागे तरी आता चाला. काय वाटतं लिहा कमेंट्स मध्ये. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.